जेव्हा मी प्रमोशनचे व्हिडिओ बनवते ना त्या टायमिंगला असं सुद्धा होतं. आता इथे ना नेलपेंटची बॉटल माझ्या हातातून खाली पडली. माझी ऍक्शन करून दाखवते. अशी चालते मी आजीबाई सारखी. हो फारच बदमाश आहे. ये अशी नाही चालत ग मी, थोडी लंगडत चालते आहे. चल चला चला लवकर या. कशी अशी नाही, असं डान्स करत चालते वय मी नीट चालते. असं नाही करत मी, असं अजिबातच नाही करत आहे. टायमिंग झालाय आम्हाला मस्ती सुचत आहे. आलं तर मग ते होते. हे तेल लगाव हाथों को. असं लावायचंय, असं असं नाही करायचंय. आज नाही माझ्या हातचा मार खाता खाता वाचली आहे. एवढे हिचे नाटकं चाललेले. आज नुसतं तिला ब्लॉगच काढायचा होता, तयारी अजिबात करायची नव्हती. मग काय तिला पकडून पकडून कसं तरी तयार केलं, स्कूलमध्ये पाठवलं. आज बाहेरचं आजचं वातावरण बघून असं वाटत होतं की कुठेतरी फिरायला जा, जेणेकरून पाऊस येईल आणि मी भिजेल. पण कसलं काय, पूर्ण दिवसामध्ये एवढा आभाळ असून एक थेंब पाऊस पडला नाही. त्यामुळे मला या पावसाचा खूप राग येतो बरं का. पाऊस नेहमीच माझा पचका करत राहतो. ज्या दिवशी मला वाटते ना की पाऊस पडणार, त्या दिवशी एक थेंब पाऊस पडत नाही. तर असो, पाय तुटो किंवा हात, एक्सरसाइज थांबता कामा नये, कारण की त्यानेच आपले हात पाय नीट होतात. पायामध्ये भरपूर त्रास आहे, पण मी रोज हलकी फुलकी अशी एक्सरसाइज करत आहे ना, तर पायामध्ये बराच फरक जाणवतोय. सर्व एक्सरसाइज कंप्लीट होतात, पण ज्या वेळेस पाय डाऊन करायची पाळी येते ना, त्यावेळेस त्रास होतोच. असो, तर तुमच्यापैकी किती लोक सकाळी उठल्यानंतर माझ्यासारखे रोज एक्सरसाइज करतात. एक्सरसाइज झाल्यानंतर 10-15 मिनटं मी जरा थांबली आणि त्यानंतर ब्रश आंघोळ करून घेतलं, दिवा अगरबत्ती केली. त्यानंतर ना आली मी किचनमध्ये. इथे मी अंघोळीला जाण्याआधी माझा मिल्कशेक बनवून घेतला होता, जेणेकरून तो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मला हवा तसा चिल्ड होईल. आणि झालं सुद्धा तसं. इतका गार झाला होता ना, आणि गार गार मिल्कशेक पिण्यात वेगळाच मजा आहे. हेल्दी खा हेल्दी राहा, हा असा माझा फंडा आहे. रोजचीच सकाळी आमची धावपळ असते. सकाळी उठल्यानंतर तर 12-11 वाजेपर्यंत नुसतं धावपळच असते. त्यानंतर कुठे आमचं जरा निवांत काम होते. आता इथे माझी भाजीची तयारी चालू होती. तयारी केल्यानंतर काम सांगते बाई. माझं नटलं तर या बाईला बघवतच नाही. तर मी तयार झाले इथे शूटसाठी मस्तपैकी. या साडीचा खूप ट्रेंडिंग ब्लाऊज चालू आहे इंस्टाग्रामवर. एवढं व्हायरल आहे, एवढं व्हायरल आहे. मग तर मग मला राहलंच नाही. मग मी पण बोललो, खूप सुंदर असं आहे आणि साडी सुद्धा खूप व्हायरल आहे. आज माझं कॅमेरावर कोण झालं असेल माहिती आहे का तुम्हाला? याने माझे व्हिडिओ काढून दिले. तर आज मी स्टँड वगैरे लावला नाही. याला म्हटलं हा रिकामा होता, त्याला म्हटलं ये जरा माझे व्हिडिओ काढ, कारण त्याला अजून ट्युशनला पण वेळ आहे. मस्ती करत होता. थोडेसे 1-2 व्हिडिओ त्याने काढून दिलेत मला. झालं असं की माझा शूट कंप्लीट झाला होता, पण नंतर मला आठवलं की माझं एक सकाळी पार्सल आलं होतं. चला म्हटलं तयारी झालेलीच होती, तर आपण असं करूया, त्याचा पण शूट घेऊया. कसलं काय हो, काय माझं सुख कोणाला बघवलं जातं. हिरोईन सारखा शूट करत होती आणि इथला पचका झाला. आता तुम्हाला तो दिसेलच. हा व्हिडिओज काढत होता. तर इथे तुम्ही बघितलंच की मी व्हिडिओज बनवत होते आणि व्हिडिओ बनवतानाच तो प्रोडक्ट आहे तो फुटला. आणि खरं सांगू का, आता हा प्रोडक्ट मला रिटर्न द्यायचा होता ॲड करून, पण आता तो फुटल्या कारणास्तव तो मलाच ठेवावा लागेल. असे पण काही नुकसान होतात आमच्यासोबत जे आम्ही व्हिडिओ वगैरे बनवतो त्या टायमिंगला, आणि ते नुसताना आम्हालाच भरून काढावं लागतं. इथे ना जशी ती बाटली फुटली तसं मी पहिला हिमांशूला म्हटलं सुपली यार, कारण की सर्व बाजूला तिथे काच झाले होते. पहिला सर्व काच गोळा करून घेतले. त्यानंतर ना मी थिनर समजून मेकअप रिमूव्हर असतो ना त्यानेच ते काढत होती. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी गडबडीमध्ये मेकअप रिमूव्हरच घेऊन येली. त्यानंतर जाऊच्या रूममध्ये गेली, तिथे बघितलं, मला काही ते भेटलं नाही. जाऊला फोन लावला, म्हटलं असा असा प्रकार झाला, पटकन सांगा ते कुठे आहे. त्यानंतर मला त्यांनी सांगितलं.
मौसी घाट से छोड़ गई। हे बघा माझ्या हातामध्ये तुम्हाला लॅक्मेचं मेकअप रिमूव्हर दिसत असेल. ते मला कधी कळलं ज्या वेळेस मी ते नेलपेंटला रफ करत होती आणि ती नेलपेंट निघतच नव्हती. त्यानंतर मी चेक केलं, त्याच्यावरचं वाचलं, मग माझे लाईट पेटले. अरे भाई तू गलत लेके आ गई सामान. जसं मला थिनर दिसलं ना, सर्व पॅड मी त्याने भरून आणले थिनरने आणि ते नेलपेंट रिमूव्ह करायला घेतली. मी एवढी घाबरली होती कारण की त्या नेलपेंटचा जो डाग आहे ना तो सोफ्याला सुद्धा लागला होता. सोफ्याला लागलं म्हणजे आपण त्याला धुवूसुद्धा शकत नाही. तो तर हवा तसा निघाला नाही, थोडाफार निघाला. त्यानंतर म्हटलं जाऊ द्या, तो तर काही निघणार नाही आता एवढा. मग जी बाकीची उरलेली होती फरशीवरची नेलपेंट तीच मग मी साफ करून घेतली. म्हटलं चला पटापट ते तरी आवरून घेऊया. सोफ्यावरचा डाग काढण्यासाठी मी बरेच वेळ ट्राय केलं पण तो पूर्णतः निघाला नाही, थोडा हलका झाला असो. पण आता आपण जास्त जर तिथे रफ केलं असतं ना तर त्यातला कलर उडून गेला असता. कोणाचं काय आणि त्यात माझ्या मुलीचं ब्लॉगिंगचं काम सुरू झालं. आता तुम्हाला पुढे दिसेल ती काय करत होती. आज काच फुटले, आज काय सुटले मम्मीमुळे, फुटले आहे मावशीमुळे, हिमांशूमुळे, सर्वांनी दुर्घटना झाली. आज अशी दुर्घटना झाली. मग माझ्या मम्मीने थिनरने पुसून घेतलं. मम्मीला लागलं खूप. मला कुठे लागलं नव्हतं, ते नेलपेंट होती ती. नाही लागलं ना रक्त. नाही रक्त नव्हतं. नेलपेंटची बॉटल तुटल्यानंतर मी हातात पकडली आणि थोडीशी नेलपेंट माझ्या हाताला लागली, म्हणजे बोटाला. तर माझ्या मुलीला काय वाटलं ना की ते माझ्या हाताला लागलं आणि माझ्या मम्मीच्या हाताला कट झाला आणि खूप सारं रक्त निघते. तर बाई असा कांड झाला. माझा ना एक व्हिडिओ राहिला होता, मी बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दिसला. म्हटलं आता एवढी तयारी केलेलीच आहे तर या तयारीसोबतच तो व्हिडिओ कंप्लीट करते. कारण की एक तर तयारी करून व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही आणि आता झालं तर म्हटलं सर्वच करून घेऊया. मग मी तिथे गेली आणि व्हिडिओ काढायला लागली आणि त्या नेलपेंट अशा दाखवल्या आणि सर्व खाली पडल्या आणि थोडासा डचू सोफ्यावर पण पडला. मी लगेचच तो पुसून घेतला. आधीच आज मला सकाळपासून कमी कामं होते का, त्यात हे सुद्धा काम वाढलं. काय चाललंय ग? तूप बनवसाठी तूप बनवताय. आता भाजीची घोळ बनवायचं आहे. आज बनवलेच नाही भाजीची घोळ बनवली. मग अशी एवढं आभाळ आलं, एवढं आभाळ असं वाटत होतं बस का जोरदार पाऊस पडणार, पण एक थेंब पाऊस पडला नाही. माझ्या सासूने ते कपडे घेतले. बेटा तुला खेळायला जायचंय का? नाही ग बेटा. अरे सॉरी मम्मी, नाही ग मम्मी. अच्छा नाही जात का? ओ दाखव. लागलं. हो लागलं. तू कुठे पडली होती बेटा? मी ना मम्मी तिकडे पडली होती. कुठे? तिकडे बाहेर. अच्छा तू का बरं फिरत होती इथे? मी ना खूप मस्तीखोर आहे ना, रोली सारखी. अच्छा तुझ्या दीदीला बोलवू का? हा बोलवती. दीदी काय मस्तीखोर झाली का तिच्या सारखी? हो. 2 रोल करते बिट्टू, एक स्वतःचा आणि एक मम्मीचा. मारू का तुला? ये पटकन दीदी. इथे याला जायचं होतं ट्युशनला, एवढा मोठा झालाय अजूनही स्वतःवरून कपडे बघणार नाही. अरे मम्मी दे ना. शेवटी मी म्हटलं जा, तुला जे घ्यायचे ते कपडे घे. थोड्या वेळ मुलांसोबत गप्पा केल्या ना की मुलांना पण फार छान वाटतं. नंतर गेली होती मी रूममध्ये, माझे व्हिडिओ एडिट करायचे होते. एडिट झाल्यानंतर परत मी बाहेर आली, बघितलं तर बिट्टू तिचे कपडे दोरीवरचे आतमध्ये घेत होती. स्वतःचे छोटे छोटे कामं मुलांना शिकवावे असं मला वाटते आणि नेहमी मी तिला शिकवत असते आणि काही गोष्टी ती स्वतःवरून पण करते. बघता बघता संध्याकाळ झाली आणि सुरू झाली तयारी जेवणाची. तर आज भाजीमध्ये मी बनवणार होती त्या बरबटीच्या शेंगा असतात ना त्या. तर त्यामध्ये ना मला बटाटेसुद्धा आवडतात म्हणून बटाटे पण मी त्यामध्ये ॲड करणार होते. बरबटीच्या शेंगामध्ये जे बटाटे असतात ना ते मला खायला खूप आवडतात. सारखी घड्याळाकडे यासाठी बघत होती कारण बिट्टूला मला आता भाजी झाल्यानंतर तयार करायचं होतं कारण तिच्या फ्रेंडचा होता बड्डे. ती दुपारी सांगायला आली होती तिला आणि परत संध्याकाळी पण आली सांगायला. पटकन भाजीला फोडणी दिली आणि बिट्टूला तयार केलं. तसं तिला विचारलं कोणता ड्रेस घालायचा आहे. ड्रेसचं नाव कळलं तर आपल्याला काही टेन्शनच नसतं. मम्मी तुला हवा तो दे घालून. हिमांशू, सासूबाई आणि बिट्टू या तिघांना मी पाठवलं होतं बड्डेला. आर्यनला सुद्धा बोलवलं होतं तिने, पण आर्यन काही गेला नाही. मग आम्ही तिघे हॉलमध्ये बसून मस्त गोष्टी गप्पा करत होतो आणि आर्यनना रेसिपी बघत होता. डोंट डिस्टर्ब. आलू चमच नमक, थोड़ा सा लाल मिर्च पाउडर, हल्दी, पानी और इन सबको ना
याच्या सर्व बघेन आणि माझं डोकं खराब करेल. खरं तर मला उद्या हेअर वॉश करायचे होते, पण एवढा कंटाळा आला होता मग मी तेल काही लावलंच नाही. आणि हे सिरप मी खूप दिवसापासून आणलं आहे, लावायचा काही वेळच मिळत नव्हता. शेवटी आज वेळातला वेळ काढला आणि ते डोक्याला लावून घेतलं. छान मसाज केली आणि बिट्टू तिकडे बाजूला तिच्या दादीसोबत गप्पा करत होती, म्हणून मी मस्तपैकी व्हिडिओसुद्धा काढत होती. असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.